नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। शिकाऱ्यानं जाळा टाकला तो अडकला मात्र वेळ आली नव्हती। कुत्र्यांनी घोळका टाकला, शरीर गंभीर जखमी, तरी त्यातूनही तो बचावला। तर त्याला म्हणावं लागेल की वेळ आली होती मात्र काळ आला नव्हता। असंच काही घडलंय पाटोदा शहरातील नगर रोड अनिकेत हॉटेलच्या थोडंसं पुढे सकाळी 6:15 सुमारास हमीद खान पठाण, मोईद सय्यद, किशोर भाकरे, सय्यद शप्पू सेठ, जेसीबीवाले, जावेद शेख पठाण, शफीक फिरण्यासाठी गेले असता कुत्र्यांच्या भुंकणाचा घोंगाट ऐकू आला। त्यांनी पाहिलं आणि त्या दिशेने धाव घेतली असता त्या ठिकाणी काळविटावर कुत्र्यांचा कळप हल्ला करताना दिसला। त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून काळविटांची सुटका केली मात्र पूर्ण वयाचा काळवीट जरी तो गंभीर जखमी असला तरी त्याचे टोकदार शिंगे पाहून त्यांची तारांबळ उडेल हे ठाऊक असतानाही त्या काळविटावर त्यांनी ताबा मिळवला आणि त्याला भरत नाईक नवरे यांच्या बांधकामासमोर आणलं आणि पाणी पाजण्याचा व त्यांची भीती कमी करण्याचा प्रयत्न सुरू केले। या दरम्यान त्याचं निरीक्षण केलं असता शिकाऱ्याने लावलेल्या जाळ्यात काळविटाचा मागचा एक पाय गंभीर जखमी झाला असून जाळ्याचा काही भाग तसेच असल्यानं तो पायात खोलवर रुतला असून तो तात्काळ काढला नाही तर तो पाय निकामी होऊ शकतो। त्यामुळे सय्यद शप्पू सेठ यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर अशोक वाघमारे यांना या गंभीर विषयाबाबत कल्पना दिली असता त्यांनी तात्काळ धाव घेत तो भाग अत्यंत शिताफीनं दूर करत प्रथम उपचार केले आणि या दरम्यान वनविभागाचे कर्मचारी शहादेव पवार यांना फोनवरून कल्पना दिली असता शहादेव पवार यांनी तात्काळ वनविभागाची गाडी आणि आपल्या कर्मचाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि ज्येष्ठ पत्रकार छगन मुळे, अजित हुले, शेख हासिफ सेठ, संजय शेवाळेसह अनेक नागरिकांच्या उपस्थितीत वनविभागाच्या ताब्यात दिलाय। सजग नागरिकांच्या तत्परतेनं संरक्षित प्राणी असलेल्या काळविटाला जीवनदान मिळाल्यानं सर्वांनी आनंद व्यक्त केला।